अभिनेते राहुल सोलापूरकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य व्हायरल। वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच। शिवरायांनंतर आता आंबेडकरांसंबंधीच्या वक्तव्यानं सोलापूरकरांवर टीकेची झोड। राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या। जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्यानं मारायला हवं। आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। आंबेडकरांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू। सचिन खरात यांचा इशारा। राहुल सोलापूरकरांनी इतिहासाबद्दल बोलणं टाळलं पाहिजे, मंत्री उदय सामंत यांचा सल्ला। सरकारने एकतर राहुल सोलापूरकरांना येरोडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत, मेंटल नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आमदार रोहित पवारांची मागणी। अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर पुण्याच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ। सर्व स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार। राष्ट्रीय समाज पक्षाच्या विदर्भ पदाधिकारी बैठकीत निर्णय। खरेदी बंद केल्यानं अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पडून सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावर सोयाबीन उतरणार। किसान सभेच्या अजित नवलेंचा इशारा। बनावट औषध तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना। शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटे यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दोन समाजात शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी हिंदू टास्क फोर्सच्या संस्थापक खुश खंडेलवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शुभदीप निवासस्थानाला सजावट। शिंदेंनी कुटुंबियांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त फोनवरून दिल्या शुभेच्छा। मराठीतून शिंदेंची केली विचारपूस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट। दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा। ठाकरेंच्या सेनेचे ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सभा। भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली शिवकुमार शर्मांच्या कुटुंबियांची भेट। खारघरमध्ये हेल्मेट डोक्यात घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल। पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद। मागी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करू न दिल्यानं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये संताप। भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरावस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसची निदर्शनं। सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या कामाला जबाबदार, काँग्रेसचा आरोप। मुंबईच्या साकीनाकात पोलिसांची लखनौ एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई। 5 किलो 500 ग्रॅम एमडी जप्त। पालघरच्या वाडा औद्योगिक क्षेत्रातील एमडी पायलोलोरिस सेस्ट टायर कंपनीला आग। 1 फेब्रुवारीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू। मस्तादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण। हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाही, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचा आरोप। जोपर्यंत विष्णू चाटेच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जाणार नाही तोपर्यंत त्याच्या गुन्ह्यातला रोल समजू शकणार नाही, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 1 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी निलंबित। काल नाशिकमध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्चला स्थगिती, मात्र आंदोलकांनी आपल्या 15 मागण्यांसाठी महिनाभराचा वेळ दिला। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी सीआयडी मार्फत करावा। महादेव मुंडेंच्या पत्नींची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी। हिंगोलीच्या वसमतमध्ये सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमानं तयारी करा, चव्हाण यांचे निर्देश। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींच्या अडचणी वाढण्याची शक्यता। प्रवीण स्वामी कोर्टात गैरहजर राहिल्यानं एकतर्फी निकालासाठी ज्ञानराज चौगुले यांचा अर्ज। नांदेडच्या सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून अच्युत गोडबोले यांची उपस्थिती। मुलाखत, कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न।
धाराशिवच्या चिलवडी गावात तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. धाराशिवमधील भूम तालुक्यात 3 फेज लाईटसाठी ठाकरेंच्या सेनेचं घंटानाद आंदोलन. पाण्याअभावी पिकं वाळून जात असल्यानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचं आवाहन. पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी. परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणारवाडीतील जागांना भेटी दिल्या. विशाळगडावरील अतिक्रमण 3 दिवसात काढा. पुरातत्व विभागाचे विशाळगडावरील 23 जणांना आदेश. 3 ते 4 महिन्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित. पुण्यात वाहतूक पोलिसांवर दगडानं हल्ला करणारा आरोपी अटकेत. मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्यानं वाहतूक पोलिसांनी आरोपीला रोखल्याच्या रागातून आरोपीकडून दगडानं हल्ला. सांगलीच्या जत तालुक्यात कर्जगी बालिका अत्याचार प्रकरणी 15 दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं जाणार. महिला आयोगाची माहिती. पुण्यातील नदीकाठची वनराई हिरवाई जतन करण्यासाठी पदयात्रा. अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वागचूक यांचा सहभाग. साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपींचं घर अज्ञातांकडून पेटवण्याचा प्रयत्न. घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरात भीतीचं वातावरण. पुण्याच्या कोंढवा NIBM रोडवर एका इमारतीत आग. 2 जण जखमी. आगीचं कारण स्पष्ट. साताऱ्याच्या दहिवडीत किराणा दुकानाला आग. आगीत सर्व साहित्य जळून खाक. बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका. याचिकेवरून विभागीय सहाय्यक निबंधकांची अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस. चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस. रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. अनुदान 2200 वरून 6000 करण्याची फडणवीसांची घोषणा. नवीन उद्योगांसाठी पुढील काळात विदर्भात MIDC कडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाणार. उदय सामंत यांची माहिती. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. शाळेसमोरच्या दुकानात बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होता. नागपूरमध्ये बलात्कार हत्या प्रकरण. आरोपीनं मृतदेहावरही बलात्कार केल्याची माहिती. विवाहित प्रेयसीशी शारीरिक संबंधाला नकार दिल्यानं प्रियकरानं तिची हत्या केली होती. अकोला बाळापूर मार्गावर व्याळा गावात बियर बारचे व्यवस्थापक शुभम कापसेंना बिल जास्त लावल्याच्या कारणावरून मारहाण. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. वर्ध्याच्या आर्वीत 12 दुकानांचं शटर तोडून चोरी. लाखोंची रक्कम चोरट्यात पडून लंपास. बुलढाण्यातल्या चिखली मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू. दुसरा गंभीर जखमी. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार. अधिकारी वसाहतीच्या आत वावरणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या कालवाडीत शंकरपटाचं आयोजन. नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीनं माजी नगरसेवक मंगेश चिखलेंकडून शंकरपटाचा कार्यक्रम. वाशिममध्ये किन्नर महासंमेलनाचं आयोजन. विविध राज्यातून किन्नरांची संमेलनाला उपस्थिती. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते नाशिकमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण. नाशिकातील पहिले वारकरी भवन आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारानं उभारलं गेलं. अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयातील प्राचार्याकडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ. आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत प्राचार्यानं केला अत्याचार. तक्रारीनंतर प्राचार्य फरार. नंदुरबारच्या धडगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार. 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याची घटना. धुळ्यातील आंबेगाव परिसरात गांजाच्या शेतीवर कारवाई. जवळपास 3 एकरवर गांजाची लागवड करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार सुभाष बने शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. ट्रेलर उलटून कारवर आदळला. अपघातात 3 जण गंभीर जखमी. जखमींवर MGM रुग्णालयात उपचार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.